भारतीय नोटांवर 17 भाषा का छापल्या जातात? तुम्ही कधी भारतीय नोटेच्या मागील बाजूला लक्ष दिलं आहे का? तेथे 17 वेगवेगळ्या भाषा छापलेल्या असतात. अनेकांना वाटते की भारतात फक्त 17 भाषाच आहेत. पण हे खरं नाही. भारताच्या नोटेवर एकूण 18 भाषा असतात. समोरील बाजूवर हिंदी आणि इंग्रजी. मागील बाजूवरील लँग्वेज पॅनेलमध्ये 17 भाषा. म्हणजे एका नोटेवर एकूण 18 भाषा असतात. मग 17 भाषाच का? भारतातील भाषिक विविधतेचा सन्मान करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने RBIने आणि भारत सरकारने नोटांवर अनेक भारतीय भाषा दाखवल्या आहेत. या 17 भाषा भारतातील विविध प्रदेशांचे प्रतिनिधित्व करतात. या भाषांमुळे देशातील वेगवेगळ्या राज्यातील लोकांना नोटेवरील मूल्य सहज समजते. नोटेवर कोणत्या 17 भाषा असतात? आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, काश्मीरी, कोकणी, मल्याळम, मराठी, नेपाळी, ओडिया, पंजाबी, संस्कृत, तमिळ, तेलुगू आणि उर्दू, बोडो, मैथिली. हिंदी आणि इंग्रजी वेगळ्या का आहेत? कारण नोटेच्या समोरील बाजूवर मूल्य हिंदी आणि इंग्रजीमध्ये आधी छापलेले असते. म्हणून मागील बाजूच्या लँग्वेज पॅनेलमध्ये त्या दोन भाषा पुन्हा छापल्या जात नाहीत. भारतात फक्त 17 भाषा आहेत का? तर नाही. भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूची 8 शेड्यूल मध्ये सध्या 22 भाषा मान्य आहेत. मात्र नोटेवरील लँग्वेज पॅनल ची रचना अनेक वर्षापूर्वी निश्चित करण्यात आली होती आणि ती आजही त्याच स्वरूपात आहे. त्यामुळे संविधानात नंतर समाविष्ट झालेल्या काही भाषा, उदाहरण डोंगरी, संथाली, मणिपुरी आणि सिंधी, लँग्वेज पॅनेलमध्ये दिसत नाहीत. नोटेवरील 17 भाषा कशा निवडल्या? भारतीय रिझर्व्ह बँक आणि भारत सरकार यांनी भारतातील प्रमुख प्रादेशिक भाषांचे प्रतिनिधित्व लक्षात घेऊन लँग्वेज पॅनेल निश्चित केले. ही यादी भाषेची गुणवत्ता किंवा महत्त्व ठरवत नाही. ती केवळ भाषिक प्रतिनिधित्वासाठी आहे. रोचक तथ्य: भारतातील प्रत्येक नोटेवर 18 भाषा असतात. समोर हिंदी आणि इंग्रजी, मागे 17 भारतीय भाषा. संविधानात सध्या 22 अनुसूचित भाषा आहेत. पुरावा: याचा ऑफिशियल प्रूफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI च्या अधिकृत माहितीनुसार प्रत्येक भारतीय नोटेच्या मागील बाजूस लँग्वेज पॅनेल असते, ज्यामध्ये 17 भारतीय भाषा छापलेल्या असतात. दुसरं, भारतीय संविधान. संविधानाचे कलम 343 संघाची राजभाषा हिंदी, देवनागरी लिपी असून इंग्रजीचाही अधिकृत वापर केला जातो. भारतीय संविधान 8वी अनुसूची 8 शेड्यूल सध्या 22 अनुसूचित भाषा मान्य आहेत. तुम्हाला माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.